क्लासमध्ये रोज यायचं, सगळ्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या. आता बॅचमध्ये आपण बायोमेट्रिक अजून बसवलेलं नाही, पण जेव्हा बायोमेट्रिक कंपल्सरी होईल त्यावेळेस मात्र तुमचं येण्याचा टायमिंग आणि जाण्याचा टायमिंग काय असेल फिक्स असेल. बरोबर, रोज काय टायमिंग आहे तुमचा येण्या जाण्याचा? 2 ते 5 बोललात ना, म्हणजे तुम्ही आता 1.5 तास झाला येईल. तर 2ला जेव्हा तुम्ही या, 2 वाजता तुमचा थंब घेतला जाईल आणि 5 वाजता जाल तेव्हा 5 वाजता थंब घेतला जाईल. तर हे सगळे नियम अटी पाळूनच तुम्हाला क्लासमध्ये शिकायचं आहे. आणि तुमचं जो काही परीक्षेची शेवटची तारीख असेल, त्याची समजा तुमची तारीख असेल 29 तारीख, 29 सप्टेंबर आणि काही कारणामुळे सुद्धा बॅच एडिट झाली नाही 29 तारखेला, तर परीक्षेची तारीख जर 30 असेल तर 30 तारखेला घ्यायला. पण समजा तुमची बॅच 8 दिवस अगोदरच संपली, तरी बॅच संपल्या परीक्षा नाही होणार. मग कदाचित 8 दिवस सुट्टी द्यावी लागेल आणि पेपराच्या दिवशी यांना बोलवलं जाईल. म्हणजे सरकारकडून तारीख घेईल, त्या तारखेला आपल्याला हजर राहणं खूप गरजेचं आहे. घरात काही पण कारणं असू दे, पण तरी त्या तारखेला परीक्षा अटेंड करणं हे खूप गरजेचं राहील. तुम्ही परीक्षेला बसला तरच तुम्हाला भारत सरकारचं काय मिळेल, सर्टिफिकेट. कारण आता तरी मला कुठे अजून परीक्षा सुरू झाल्या नाही आहेत, पण जेव्हा परीक्षा सुरू होईल तेव्हा आपल्याला अजून क्लिअर होईल की